पण ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे? लगड. एखाद्याला जर एखाद्या मावशीला जर सोन्याची वीट जर सापडली, अशी सोन्याची वीट जर सापडली, काय होईल? तिला जर सोन्याची वीट सापडली, आता सध्याचा भाव फार त्याची फार वृद्धी झालेली आहे, बरं फार भाव वाढलेला आहे सोन्याचा. पण ऐका, एखाद्या मावशीला जर अशी सोन्याची वीट जर सापडली, तिला ती वीट घ्यायची, तिला सुतळी बांधायची, स्वतःच्या गळ्यात बांधायचं आणि लोकांना म्हणायचं, पाहिलं का मी सोनं गळ्यात घातलं. लोक हसतील का? काय करतील? हसतीलच ना महाराज. तिला हसतील. तिनं काय केलं पाहिजे? ती जी सोन्याची वीट एखाद्या आलं कुणाकडे नेलं पाहिजे? सुवर्णकाराकडे नेलं पाहिजे. आणि सुवर्णकारा करून त्या विटेचे काय केले पाहिजे? अलंकार तयार केले पाहिजे. गीता म्हणजे फक्त सोन्याची लगड आहे. आणि अशी सोन्याची लगड ज्ञानोबा रूपी सुवर्णकाराकडे निवृत्ती दादांनी काय केली? सुपूर्त केली. आणि मग त्यात असणाऱ्या लगडीपासून वेगळे वेगळे अलंकार निर्माण झाले. ती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट. ज्ञानेश्वरीच्या संबंधाने शब्द आहे, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, अशी ज्ञानेश्वरी आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीतील दिव्य शब्द आजच्या या हरिप्रवचन सेवेच्या माध्यमातून निवडलेले आहे. तू मन बुद्धी साचेसी, जरी माझ्या स्वरूपी अर्पिसी, तरी मातेची का पावसी माझी भाक. खर तर आपलं जे मूळ स्वरूप आहे, त्या मूळ स्वरूपापर्यंत पोहोचण्याचा प्रत्येकानं काय करावा? प्रयत्न करावा. प्रत्येकानं तो प्रयत्न करावा. पण आपलं मूळ स्वरूप आहे काय, हे तर आपल्याला कळलं पाहिजे ना. मी नेमका होतो कोण? मी नेमका आहे काय? मला करायचं काय? माझं साध्य काय? आणि ज्या वेळेला या जगतामध्ये मी नसेल, या जगतात मी निरोप घेईल, त्यावेळेला माझा पुढील प्रवास कसा असेल याचा केव्हा तरी विचार केलाय का आपण? कधी आपण विचार केलाय का? मी आलोय कुठून? आता अशोक रावनं विचारलं, आले कुठून? ते म्हणतील घरून आलो. जायचं कुठं? म्हणे पुन्हा घरीच जायचं, असंच म्हणणार आहे ना. तसं आपलं सुद्धा असं आहे महाराज. आपण आलोय कुठं? कुठून आलोय आपण महाराज? आलासी कोठोनिया जासील कवन ठाया. आलोय मी कुठून? येता केव्हा तरी विचार करा. माझं मूळ स्वरूप नेमकं काय आहे याचा आपण काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. करावा विचार, मूळ स्वरूपाचा विचार करावा. खरं तर आपल्या स्वरूपाची जागृती आपल्याला करून दिली ती साधू